आता माझी जबाबदारी त्यांची जेव्हा इलेक्शन असते, जसं नगर परिषदे कार्यकर्त्यांचे इलेक्शन आहे, त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीमागे नेत्याने, आमदारांनी भक्कमपणे उभा राहिलं पाहिजे. आता राहिला प्रश्न राम शिंदे सरांचा, त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची असू शकते. कारण का पहिल्यांदा पडले ते रडले, त्यांना आमदारकी मिळाली मागच्या दरवाजाने. दुसऱ्यांदा पडले ते परत रडले, त्यांना सभापतीपद मिळालं. आज भाजपकडनं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाकडनं एका मताला 5-5 हजार रुपये तिथं वाटले. नाही, मी तर प्रतिष्ठेची ही केलेली नाहीत. माझ्यासाठी ही माझ्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेची आहे. जेव्हा माझं इलेक्शन होतं तेव्हा मी मतदारसंघामध्ये नव्हतो, मी बाहेर फिरत होतो. तेव्हा या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी माझी इलेक्शन खांद्यावर घेतली होती. सामान्य लोकांनी ती खांद्यावर घेतली होती. आता माझी जबाबदारी त्यांची जेव्हा इलेक्शन असते, जसं नगर परिषदे कार्यकर्त्यांचे इलेक्शन आहे, त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीमागे नेत्याने, आमदारांनी भक्कमपणे उभा राहिलं पाहिजे. म्हणून माझ्यासाठी ही निष्ठेची लढाई आहे. आता राहिला प्रश्न राम शिंदे सरांचा, त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची असू शकते. कारण का पहिल्यांदा पडले ते रडले, त्यांना आमदारकी मिळाली मागच्या दरवाजाने. दुसऱ्यांदा पडले ते परत रडले, त्यांना सभापतीपद मिळालं. आता कुठेतरी ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की कुठेतरी मतदारसंघामध्ये अजून तरी माझा होल्ड आहे, म्हणून त्यांनी ती प्रतिष्ठेची बनवली आहे. आणि कुठेतरी निवडणुकीला थोडंसं सोपं जावं म्हणून त्यांनी गुंडांना, सावकारांना, नको ते घाणेरडे व्यवसाय करणाऱ्यांना, मटका खेळणाऱ्यांना, नाही तर मटकाचा धंदा असणाऱ्या लोकांना त्यांनी संधी दिली आणि मी सामान्य लोकांना संधी दिली. हाच मात्र तो फरक आहे. पण उद्या जेव्हा मतपेट्या फुटतील तेव्हा जामखेडचे स्वाभिमानी लोक अख्ख्या राज्याला आणि देशाला एक दिशा देऊन जातील की जर पक्षांनी सामान्य लोकांना संधी तिथं दिली तर आम्ही भक्कमपणे त्या लोकांच्या पाठीमागे उभा राहतो, कितीही पैसे फोडून तिथं वाटले तरी. कारण आज भाजपकडनं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाकडनं एका मताला 5-5 हजार रुपये तिथं वाटलेत. त्यामुळे ओव्हरऑल आपण बघितलं तर जामखेडमध्ये, शहरामध्ये या दोन्ही पक्षाकडनं म्हणजे जे आज एकनाथ शिंदे साहेबांचा आणि बीजेपी 5-5 हजार म्हणजे 25 कोटी रुपये त्यांनी खर्च केला. किती काय झालं तरी आमचा निष्ठा आणि लोकांवर विश्वास असल्यामुळे तिथे कुठेही काय चुकीचं होणार नाही. लोक हे आमच्या बाजूने राहतील असं आम्हाला वाटतं.